आषाढ संकष्ट चतुर्थीला हे 5 इच्छापूर्ती उपाय करून पहा आणि बाप्पाचे आलेले अनुभव आमच्या सोबत शेअर करा. जर कित्येक दिवसापासून मनातली एखादी इच्छा तुमची अपूर्ण राहिली असेल, अनेक प्रयत्न करूनही कामं ऐनवेळी अडकत असेल, तर या संकष्ट चतुर्थीला फक्त एक विशेष उपाय करा आणि स्वतः पहा बाप्पा तुमच्या पाठीशी खंबीरपणे कसे उभे राहतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थीचे 5 सोपे इच्छापूर्ती उपाय. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. संकष्टीच्या दिवशी जर आपण अगदी साध्या आणि योग्य पद्धतीने बाप्पाची सेवा केली तर आयुष्यातील सर्व संकट तर नाहीशी होतीलच, शिवाय तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासही नक्कीच मदत मिळेल. तर सर्वात आधी बाप्पाची पूजा संकष्टीला कशी करावी हे बघूया. संकष्ट चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ पवित्र कपडे परिधान करावेत. त्यानंतर आपल्या देवघरात देवापुढे प्रेमानं दिवा लावावा आणि बाप्पाकडे मनातल्या मनात संकष्ट चतुर्थीच्या उपवासाचा दृढ संकल्प करावा. संकष्ट चतुर्थीचा उपवास तुम्ही केला नसेल तर काही हरकत नाही. आपण बाप्पाला मनोभावे प्रार्थना करावी आणि इच्छापूर्तीच्या उपायाचा संकल्प करावा. बाप्पाला लाल फुलं, अक्षता आणि सुगंधित चंदन अर्पण करून दिवसाची सुरुवात करावी. दिवसभरात कधीही आपण उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. याचबरोबर संध्याकाळी पुन्हा स्नान करून किंवा हातपाय स्वच्छ धुवून अत्यंत प्रसन्न मनानं बाप्पाची पूजा करावी. बाप्पाच्या मूर्तीला किंवा फोटोला पाणी आणि दुधानं अभिषेक करावा. त्यानंतर बाप्पाला लाल रंगाचे वस्त्र किंवा जानवे अर्पण करावे. नैवेद्यासाठी बाप्पाच्या आवडत्या 21 मोदकांचा किंवा गोड खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा. आता ही षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा आपण सकाळी आणि संध्याकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करावी. यातच आपण हा उपाय करू शकता. सर्वात महत्त्वाचा उपाय 21 दुर्व्यांचा चमत्कारिक उपाय. जर तुम्हाला संकष्टीला फक्त एकच महत्त्वाचा उपाय करायचा असेल तर आपण 21 दुर्व्यांची जोडी बाप्पाला अर्पण करावी. आता हा उपाय कसा करावा तर 21 हिरव्यागार दुर्वा एकत्र बांधून ती जोडी थेट बाप्पाच्या मस्तकावर व्हावी. प्रत्येक दुर्वा वाहताना मनात किंवा मोठ्याने ओम गणाधिपते नमः किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. आता या उपायाचं फळ काय तर शास्त्रानुसार संकष्टीला अशा प्रकारे बाप्पाला दुर्वा अर्पण केल्यानं आपली रखडलेली कामं वेगानं मार्गी लागतात असं सांगितलं जातं. शिवाय हा उपाय केल्यानं तुम्हाला मनशांती तर नक्कीच मिळेल. जर तुम्हाला असे अनुभव आले तर ते शेअर करायला विसरू नका. शिवाय आपण दुसरा उपाय करू शकता, तो म्हणजे 21 गूळ खोबऱ्याचा किंवा तिळाच्या लाडूचा नैवेद्य आपण बाप्पाला अर्पण करावा. हा उपाय कसा करावा तर बाप्पाला लाल जास्वंदीच्या फुलासोबत 21 मोदक किंवा गूळ खोबऱ्याचे लहान तुकडे, तिळाचे लाडू अर्पण करावे. नैवेद्य दाखवल्यावर घरातील सर्व सदस्यांना हा प्रसाद वाटून स्वतः ग्रहण करावा. या उपायाने घरात सुखसमृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असंही सांगितलं जातं. आता ज्यांना पैशाची अडचण आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करा आणि तुम्हाला आलेले अनुभव शेअर करा. तिसरा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे गणेश मंत्राचा 108 वेळा मंत्र जप. होय, संध्याकाळच्या पूजेच्या वेळी चंद्रोदयापूर्वी आपण लाल किंवा पिवळ्या वस्त्रावर बसून रुद्राक्ष किंवा तुळशीच्या माळेवर आपण पुढील मंत्राचा जप करू शकता. मंत्र साधा आणि सोपा आहे. ओम गण गणपते नमः. हा मंत्र नकारात्मक ऊर्जा नष्ट करते, बुद्धीचा विकास वाढवतो आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यास नक्कीच मदत करतो असं सांगितलं जातं. हा उपाय सुद्धा तुम्ही करून पहा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. चौथा महत्त्वाचा उपाय आपण करू शकता तो म्हणजे चंद्रदेवाला विशेष अर्घ्य अर्पण करावं. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राकडे पाहत अर्घ्य जमिनीवर किंवा पात्रात सोडावं आणि ओम सोमाय नमः किंवा बाप्पाचं स्मरण करावं. रात्री चंद्रोदयानंतर आपण हा उपाय करू शकता. यंदा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ असणार आहे 9:37 या सुमारास एका तांब्याच्या किंवा पितळीच्या पात्रात पाणी घ्यावं. त्यात थोडं दूध टाकावं, अक्षता टाकाव्यात, पांढरी फुलं आणि चंदन टाकावं. या उपायाने आरोग्य लाभतं, मानसिक ताणतणाव किंवा कौटुंबिक कलह कमी होतात असं सांगितलं जातं. त्यानंतर 5वा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे उपवास सोडण्यापूर्वी किंवा दिवसभरात कोणत्याही एका गरजू व्यक्तीला, बालकाला अन्न, फळं किंवा तिळाचे पदार्थ दान करावे. गणेश पुराणात संकष्टीच्या दिवशी केलेले हे दान अत्यंत पुण्यदायी मानलं गेलंय अशी श्रद्धा आहे. या दिवशी विशाखा नक्षत्र असल्याने पूर्ण श्रद्धेनं आणि एकाग्र चित्तानं केलेली बाप्पाची प्रार्थना सुद्धा अत्यंत फलदायी ठरू शकते असंही म्हटलं जात आहे.
एक महत्त्वाची गोष्ट यावेळी लक्षात ठेवावी की या दिवशी विशाखा नक्षत्र असल्यामुळे तुमचे चित्त एकाग्र करून मनापासून केलेली कोणतीही प्रार्थना बाप्पापर्यंत थेट पोहोचण्यास मदत मिळणार आहे आणि हे अतिशय प्रभावी सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे पूजेदरम्यान मन शांत ठेवा आणि श्रद्धेनं आपण हे उपाय करा. या संकष्टीला पूर्ण श्रद्धेनं बाप्पाची पूजा करा आणि एक दुर्वांचा उपाय सुद्धा नक्की करून पहा. विघ्नहर्ता बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न नक्कीच दूर करतील. यापैकी तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणताही उपाय केला असेल आणि त्याचे तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला मार्गदर्शक वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करा. सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेनं गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.